हॅलो फ्रेंड्स, सी एस सक्सेस मंत्र चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्र हो, यश कसं प्राप्त करायचं, यश कसं मिळवायचं याबद्दल आपण चर्चा करत आहोत. त्याचे 2 व्हिडिओ ऑलरेडी मी माझ्या सी एस सक्सेस मंत्रा या चॅनलवरती टाकलेले आहेत. ज्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले नाहीत त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक मी दिलेली आहे व्हिडिओ 1 आणि 2ची, ती लिंक पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्र हो, विचार बदला, जीवन निश्चितच बदलेल. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही हराल किंवा तुम्ही पराभूत व्हाल, तर वास्तविक हरण्याची वाट पाहण्याची कुठलीही आवश्यकता तिथं राहत नाही. हरले तुम्ही आधीच, त्याचं कारण असं आहे की तुम्ही तसा आधीच विचार केलेला असतो. मग प्रयत्न करून आपली शक्ती वाया घालवण्यात काय अर्थ आहे? म्हणून हारण्याच्या भीतीने किंवा हरण्याच्या विचाराने माणसं कधीही जिंकलेली नाहीत. बघा, जिंकण्याच्या आधी तुम्हाला याची खात्री असली पाहिजे की तुम्ही जिंकू शकता. आणि जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाची किंवा आवश्यक गोष्ट कोणती असेल किंवा आवश्यक पात्रता कोणती असेल, तर ती जिंकण्याच्या विचारांची किंवा जिंकण्याच्या विश्वासाची शक्ती तुमच्याकडे असली पाहिजे. मग विचारांची शक्ती ही अशी गोष्ट आहे की त्याची गंभीरता ज्याच्या लक्षात आली तो विचारांना कधीच सहजरित्या घेणार नाही. एका प्राथमिक शाळेमध्ये हाच प्रयोग एका शिक्षकाने करून पाहिला. तिने सांगितलं सगळ्यात मुलांना वर्गातल्या की नुकत्याच हाती आलेल्या एका शास्त्रीय अहवालानुसार म्हणूया आपण की निळ्या डोळ्यांची मुले आणि तपकिरी डोळ्यांच्या मुलांपेक्षा ती जास्त हुशार असतात आणि जास्त ती लवकर शिकतात, असं तिने सांगितलं वर्गामध्ये. मग त्या शिक्षिकेने त्या वर्गाचे 2 गटांमध्ये रूपांतरण केलं. पहिला गट होता तो निळ्या रंगाच्या डोळ्यांच्या मुलांचा केला आणि दुसरा केला तो म्हणजे तपकिरी रंगाच्या डोळ्यांच्या मुलांचा केला. काही दिवसानंतर ज्यावेळेस त्यांची परीक्षा घेण्यात आली किंवा त्यांची चाचपणी करण्यात आली, त्यावेळी असं लक्षात आलं की तपकिरी रंगाच्या डोळ्यांच्या मुलांचा जो शैक्षणिक स्तर होता तो त्या ठिकाणी तिला खालावलेला दिसला. आणि दुसरीकडे मात्र निळ्या रंगाच्या डोळ्यांची जी मुलं होत्या ती आधीपेक्षा थोडीशी चांगली त्यांच्यामध्ये प्रगती झालेली तिला दिसली. मग तिने अजून हा प्रयोग थोडासा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि तिने काय केलं की पुढच्याच दिवशी, ज्या दिवशी चाचणी झाली आणि त्यांचा हा रिझल्ट समोर आला, त्यावेळी तिने काय केलं, पुढच्याच दिवशी पुन्हा एकदा एक धक्कादायक घोषणा तिने तो वर्गामध्ये केली की मी जो तुम्हाला अहवाल सांगितला तो चुकून माझ्याकडून उलटा सांगितला गेला. म्हणजे तपकिरी रंगाच्या डोळ्यांची मुले ही निळ्या रंगाच्या डोळ्यांच्या मुलांपेक्षा निश्चितच हुशार असतात आणि अभ्यासामध्ये सुद्धा ती चांगली असतात, असा निष्कर्ष तिने सांगितला. हे ऐकल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये असं पुन्हा लक्षात आलं की तपकिरी रंगाच्या डोळ्यांच्यात मुलांची प्रगती ही निळ्या रंगाच्या डोळ्यांच्यात मुलांपेक्षा निश्चितच सरस ठरू लागली होती आणि कालांतराने निळ्या रंगाच्या डोळ्यांची मुलांचा स्तर हा तपकिरी रंगाच्या डोळ्यांच्या मुलांपेक्षा खालावलेला दिसला. इथं मित्र, मला एकच सांगायचं आहे, तुम्ही जसा विचार करताना तसेच तुम्ही होऊन जाता. मग मला एक म्हणायचं आहे की विचार करताना सुद्धा ते विचार कसे आहेत हे विचारपूर्वक निवड करा. विचार करत असताना चांगलेही विचार आपल्यालाच करायचे आहेत, वाईटही विचार आपल्याला करायचे आहेत. मग विचार करत असताना आपण जिंकूच असा विचार का आपण नाही करत? आपण हरू का, आपल्याला यश येईल का, अपयश येईल का, या गोष्टीकडे आपण का लक्ष देतो? मला हेच म्हणायचं आहे की विचारसुद्धा विचारपूर्वक करा, कारण जसे विचार तसेच आपले आचार होत जातात आणि आपण तसेच बनत जातो. विचारांची निवड करताना सुद्धा आपण ती विचारपूर्वकच करायला पाहिजे. खरं तर जे अपयशी लोक असतात त्यांना विचारांच्या शक्तीची ही किमया त्यांना माहिती नसते. त्यांना असं वाटत असतं की आपण जे विचार करू ना त्याच्यातलं काही होणार नाही. म्हणजे काय, आपल्या जीवनावरती पडणारा प्रभाव त्या विचारांचा आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नसतं. ते त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मग मला एक म्हणायचं आहे की अपयशाचा आपण विचारच का करायचा जेव्हा यशाचे विचार करण्यासाठी तेवढीच शक्ती लागते? तर
त्याच्यावर काही एक्स्ट्रा खर्च करावा लागतोय का आपल्याला? तर कुठलाही खर्च आपल्याला त्यासाठी करावा लागत नाही. मग चुकीचे विचार आणि शक्ती एकत्र आली तर आपली सगळी क्रयशक्ती ते हिरावून घेत असतात. चुकीचे विचार आपली शक्ती काढून घेतात. योग्य विचार आपल्याला शक्ती देतात. म्हणून विषारी विचार, विषारी माणसे, विषारी पुस्तके अशा प्रकारे टाळा की तुम्ही ज्याप्रमाणे विषारी सापांना आपण टाळत असतो. तर विचारांची एक मर्यादा असते बघा, की स्वतःचे जे विचार असतात त्यांनी स्वतःवर लादलेल्या मर्यादा सोडल्या तर त्याच्यावरती दुसऱ्या कुठल्याही मर्यादा राहत नाही. आपल्या ज्या मर्यादा असतात त्या आपणच आपल्यावरती लादलेल्या असतात. एक तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही काय किंवा किती करू शकता याची मर्यादा फक्त तुम्हालाच माहिती आहे. म्हणजे काय, जर आपण एक एरोडायनामिक्सचा एक नियम आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की फुलपाखराला उडता यायला नको, असा एक त्याच्यातनं निष्कर्ष निघालेला आहे. परंतु तरीसुद्धा फुलपाखरू उडतं. याचं कारण काय मग? तर फुलपाखराला हे नियम माहिती नसतात म्हणून तो चांगल्या रीतीने उडू शकतो. एक्सपर्ट लोक जेव्हा जाहीर करून टाकतात की एखादी गोष्ट त्याला करता येणार नाही किंवा ती त्याला शक्य होणार नाही, त्यावेळी एखादा छोटासा मुलगा जातो किंवा एखादा त्या फील्डमधला व्यक्ती जातो, त्या फील्डमध्ये नसलेला व्यक्ती जातो आणि ती गोष्ट साध्य करून आपल्याला दाखवतो. मग केलं जाऊ शकत नाही हे त्यात मुलाला जर माहिती असेल तर त्याकडनं ती गोष्ट होऊ शकणार नाही. म्हणून केलं जाऊ शकत नाही हे त्या मुलाला जर माहिती नसल्यामुळे तो ते साध्य करू शकला. म्हणजे काय, तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही काय बनू शकता यावर काहीही मर्यादा नाहीत. त्या आहेत त्या फक्त तुम्ही स्वतः ठरवलेल्या आहेत. म्हणून मी एकच सांगेल या ठिकाणी आज तुम्हाला की जर तुम्हाला यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर निश्चित ध्येय ठरवा. ते ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी त्याचं स्पष्ट चित्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. त्यानंतर तुमची इच्छाशक्ती प्रचंड इच्छाशक्तीने तुम्ही प्राप्त करून घेण्याच्या मार्गावरती अग्रेसर व्हा. आणि ते करत असताना मी जिंकणारच हा जो विचार आहे तो विचार तुमच्या सतत मनामध्ये ठेवा. यश तुमचंच असेल. धन्यवाद.